Resting in grace every day. देवाच्या कृपेत रोज विसावा घेणे. Every day रोज we live under grace, आपण कृपेखाली जगतो. trusting in what Christ has done for us. ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केलंय त्यावर विश्वास ठेवून आपण रोज कृपेवर जगणारी माणसं And so आहोत. this is why we can rest in God's love आणि म्हणून देवाच्या प्रीतीत आपल्याला विसावा घेता येणार आहे and God's favor. आणि देवाच्या अनुग्रहात सुद्धा आपल्याला आराम करता येणार आहे. So let us learn a few things about how we are living in such an important day. तर मग चला अशा एवढ्या महत्त्वाच्या दिवसामध्ये आपण कसे जगतोय ते आपण बघू आज. Today we will see तर आज आपण बघूया how the blessings from the law of Moses and the blessings from the grace work. मोशेच्या त्या नियमशास्त्रातनं जे काही आलं आणि कृपेतनं आशीर्वाद जे येतात त्यांची कामं कशी होतात. First point, एक, could anyone be blessed by keeping the law of Moses, मोशेचं नियमशास्त्र पाहून कोणी आशीर्वादित होऊ शकेल का? and why? आणि होऊ शकेल तर मग का होऊ शकेल? The law of Moses was good. मोशेचं नियमशास्त्र 10 आज्ञा चांगल्याच होत्या, वाईट काही नाही. Paul says it was spiritual. पॉल म्हणतो सगळ्या 10 आज्ञा आध्यात्मिकच आहेत, It is spiritual आत्मिकच आहेत, because it was given by God. कारण देवाने स्वतः त्या आज्ञा दिलेल्या आहेत And it showed आणि त्यातनं दिसून आलं to all of us आपल्याला सर्वांना what was right and what was wrong. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय करायचं असतं, काय करायचं नसतं ते आपल्याला त्या 10 आज्ञा देवाने दिल्या त्यात कळायला लागलं. The truth is, पण सत्य असं आहे no one could keep the whole law perfectly. कोणाला संपूर्ण नियमशास्त्र परिपूर्णपणे पाळता आलं The नाही, law was very strict. कारण नियमशास्त्र होतच एवढं कडक. So even good men like Moses, आणि म्हणून मग मोशे सारखी चांगली माणसं सुद्धा, David, दावीद, and Solomon, मोशे, शलोमोन, they failed to keep the law perfectly. त्यांना सुद्धा परिपूर्णपणे नियमशास्त्र पाळता आलं नाही, कारण ते एवढं कडक होतं की 601 तर त्याच्यामध्ये 600 अटी आणि आज्ञा एकही मोडली तर सगळ्या 600 मोडल्यात समा. So law was not given that you may become perfect. तर नियमशास्त्र तुला परिपूर्ण परफेक्ट बनवायला आलं नाही. Law was given so that it may shock you, नियमशास्त्र अशासाठी आलंय की तुला जरा उभ्या जागी धक्के बसूच देत, that you cannot keep it, की नाही तुला ते पाळायला जमणार, that you will come running to Jesus. की तू धावत येशूंकडे यायलाच लागणार आहे. That's why the law was given. म्हणून नियमशास्त्र दिलेलं आहे देवानी. Today, आज you and I, we make mistakes, आपल्याकडनं ही चुका होतात बर का, but तुझ्याकडनं माझ्याकडनं. we don't die मरत नाहीये आपण, because we are living under grace. कृपेखाली आहोत. बोलो थँक्यू जीसस. Yes, you need to thank Jesus for it. येशूंचे आभार मानले पाहिजे तुम्ही प्रत्येकाने. Come on, say thank you, Jesus. तोंड छान उघडा आणि म्हणा Thank you, धन्यवाद, Jesus. धन्यवाद येशू. So God allowed the people to see how powerful His law is. तर देवाने लोकांना परवानगी दिली की बघा माझं नियमशास्त्र किती सामर्थ्यवान आहे. From the time of Moses मोशेच्या काळापासून till the entry of Jesus, येशूंच्या प्रवेशापर्यंत they saw त्यांनी पाहिलं how powerful this law is. नियमशास्त्र किती कडक आहे, किती कडक आहे. And so after they came to know the power of the law, आणि नियमशास्त्रातलं सामर्थ्य त्यांना कळल्यावर God sent Jesus, देवाने येशूला पाठवलं. the only one to keep the law perfectly. एकमेव व्यक्ती जो परिपूर्णपणे नियमशास्त्र पाळेल. Now because of Jesus, आता येशूंमुळे we do not have to keep the law perfectly. आपल्याला नियमशास्त्र परिपूर्णपणे काटेकोरपणे पाळावं लागणार नाही. त्या 600 अटी, The more you believe on Jesus, जेवढं जास्त तुम्ही येशूंवर विश्वास the ठेवाल, less the law will have power over your life. तेवढं नियमशास्त्राचं सामर्थ्य तुमच्यावर कमी होईल. The world is living by the law. आज जग मात्र नियमशास्त्रावर जगतंय. I am living by grace मी कृपेवर जगतो because I believe in Jesus. कारण माझा येशूंवर विश्वास आहे. So the real blessing comes through faith in Jesus Christ. तर खरे आशीर्वाद येशूंवर विश्वास ठेवल्यावरच येतात. He fulfilled the law for me. येशूंनी माझ्यासाठी नियमशास्त्र पूर्ण केलं. Now I need to continue living under grace. आता मी कृपेखाली जगत राहिलं पाहिजे. So how were people blessed under the law of Moses? मग नियमशास्त्राखाली मोशेच्या माणसं तरी आशीर्वादित झाली. ती कशी झाली? While nobody kept the law perfectly, परिपूर्ण रीतीनं काटेकोरपणे तो कोणी नियमशास्त्र पाळलं नाही, पाळू शकत नाही. God operated through the element of mercy. देव दयेद्वारे काम करायला लागला. How good our God is. आपला देव किती चांगला अंदाज लावा. Say, God said, देव बोलला I know मला माहित the आहे law is too strict for you. नियमशास्त्र ह्यांना पाळणं फार अवघड, So I will show forth my mercy. तर मी दया दाखवतो. But provided your heart should be for me. पण तुझं हृदय माझ्यासाठी असलं पाहिजे बरं का. Your heart, if it is sold out for me, तुझं हृदय जर मला विकलेलं असेल I will see how to remove you out of it. तर देव म्हणतो मी तुला त्यातनं कसं बाहेर काढायचं ते मी You करेन. know, that's the secret that David understood. हे रहस्य दावीदाला कळलं.
Others did not understand. बाकीच्यांना नाही कळलं, दाविदाला कळलं. That's why David could escape many of the troubles. म्हणून दावीद अनेक त्रासांमधून सुटू शकला, कारण की त्याला हे रहस्य He कळलं. had a golden heart towards God. त्याचं हृदय गोल्डन होतं He देवासाठी. worshipped God. त्याने देवाची आराधना He कायम केली. chased after God. देवाच्या मागे तो वेड्यासारखा His लागला heart होता. was like a deer's heart. त्याचं हृदय एखाद्या हरणाच्या हृदयासारखं होतं. And so God said, आणि देव बोलला, he is a man after my own heart. हा माणूस माझ्या हृदयामागचा आहे. So I will find out a way for him out of this law. तर ह्याच्याकडनं जरी नियमशास्त्र बरंच तुटलेलं आहे आणि पाप बरंच काही झालेलं आहे, तरी मी काही मार्ग काढून त्याला दया करून सोडवतो. And so today, आज if you seek after him, तुम्ही जर देवा मागे लागला, if you म्हणून love him, प्रेम केलं if you त्याच्यावर, chase after त्याच्या him, मागे लागला, if you have a golden heart for God, गोल्डन हृदय देवासाठी if you केलं, worship him, त्याची आराधना if you केली, praise त्याची him, स्तुती केली, surely he will bless you. तो नक्की तुला आशीर्वादित करणार. 100% he will bless you. 100% आशीर्वादित करणार. Second point, दुसरा मुद्दा, the blessing of Abraham, अब्रामाचे आशीर्वाद. God's gift to you through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे देवाने तुला दिलेली देणगी The अब्रामाचे Bible आशीर्वाद. says बायबल म्हणतं, that Jesus came to give you the blessing of Abraham. येशू तुला अब्रामाचे आशीर्वाद द्यायला आले. गलती 3:13 आपण वाच. He became a curse for us. आपल्यासाठी येशू श्राप झाले, He became sin for us. तुझ्यासाठी माझ्यासाठी येशू पाप झालेले आहेत. That the blessing of Abraham, की अब्रामाचे आशीर्वाद he may bring it back in these days. त्याने परत आणावेत या दिवसात. So Amen. he bypassed the law of Moses. त्याने मोशेचं नियमशास्त्र बायपास केलं. See? He bypassed the whole law of Moses. संपूर्ण मोशेचं नियमशास्त्र त्याने बायपास केलं. He suffered so that we can never suffer from the curse. येशूंनी अशासाठी तो त्रास सगळा सहन केला की आपल्याला त्या शापांचा त्रास परत कधी भोगावा लागू नये. Why did Jesus do that for us? येशूंनी आपल्यासाठी हे का केलं? Because Bible says कारण बायबल म्हणतं that he can pull out the blessings of Abraham which God had promised and give it to us. देवाने अभिवचनाद्वारे दिलेले अब्रामाचे आशीर्वाद सगळे खेचून आपल्याला द्यावेत. Was Abraham a beggar? अब्राम काय भिकारी होता? नाही. Bible says he was very rich बायबल म्हणतं अब्राम फार in श्रीमंत gold होता. and silver. सोनं चांदी या सगळ्यात अब्राम फार धनवान होता. That blessing he wants to give you. ते आशीर्वाद देवाला तुम्हाला द्यायचे आहेत. Abraham was healed. अब्राम आरोग्यवान झाला. That blessing he wants to give ते you. आशीर्वाद देवाला तुला द्यायचे. Abraham lived long. अब्राम दीर्घायुष्य पावला. That blessing he wants to give ते you. आशीर्वाद देवाला तुला द्यायचे. He was not given Moses' law to him. अब्रामाला मोशेचं नियमशास्त्र दिलंच नव्हतं की या 608 पाळ. No, what God said? देव काय बोलला त्याला? Abraham, अब्रामा, believe in me. माझ्यावर फक्त विश्वास ठेव. Believe in me. माझ्यावर विश्वास ठेव. If you believe, तू जर विश्वास ठेवला you are saved. तर तू वाचशील. And that's the same thing today we are seeing. आणि आज तेच आपण पाहतोय. Believe in the Lord Jesus Christ प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. and you shall be saved. तू तारला जाशील. You and your household. तू आणि तुझे घराणे. हालेलुया. We are not told to keep the 10 commandments. आपल्याला 10 आज्ञा पाळायला सांगितलेलंच नाहीये. When I was in the Roman Catholic Church, they used to say, you should by heart the 10 commandments. मी रोमन कॅथलिक चर्च मध्ये असताना ते आम्हाला सांगायचे की तुम्ही 10 आज्ञा तोंड पाठ करा. नाही आलं तर झालं, तुम्ही गेला. असं. See? But today, आज what we say, काय म्हणतो आपण? believe in Jesus. येशूवर विश्वास ठेव. So this is the first part of the blessing of Abraham. तर अब्रामाच्या आशीर्वादाचा हा पहिला भाग आहे. You are made right with God by faith, विश्वासाने तुम्हाला देवाबरोबर योग्य केलेलं आहे. not by keeping the rules. नियम पाळून नाही. You don't have to try to be perfect to please God. तुम्ही देवाला प्रसन्न करायला ना परिपूर्ण आणि परफेक्ट बनायचे उगीचचे प्रयत्न करू नका. You need to only believe फक्त Jesus. येशूवर विश्वास ठेवा. बिकॉज नो मॅन इज परफेक्ट. And so the second part of the blessing is, तर आशीर्वादाचा दुसरा भाग आहे it's the gift of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं दान. So when you believe in Jesus, तर येशूवर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, God gives you His Holy Spirit to stay in you. देव तुम्हाला त्याचा पवित्र आत्मा देतो तुमच्या आत राहायला. The Holy Spirit becomes your helper. पवित्र आत्मा तुमचा मदतनीस बनतो. He guides you when you don't know what to do. जेव्हा तुमचं डोकं जाम होतं आणि कळत नाही की मी काय करू, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन He करतो. comforts you when you are needing comfort. आणि जेव्हा केव्हा तुला सांत्वनाची गरज पडते तेव्हा पवित्र आत्मा तुला सांत्वन देतो की बेटा धीरज रख. So the blessings of Abraham, तर अब्रामाचे आशीर्वाद, it also includes physical blessings, शारीरिक आशीर्वाद सुद्धा त्यात आलेले आहेत. spiritual blessings, आध्यात्मिक तर आहेतच that you are saved, की तुमचं तारण झालं. physical blessings, शारीरिक आशीर्वाद, what Abraham had, you get it. अब्रामाकडे जे होतं ते तुम्हाला मिळतंय. Abraham had good health, काय होतं? अब्रामाकडे चांगली तब्येत. he was not sick, तो आजारी नव्हता कधी. never sick. कधीच अब्राम आजारी नव्हता.
He was blessed in every area of his life. अब्राम त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आशीर्वादी झाला. He had wealth. त्याला धनसंपत्ती भरपूर, He had protection from his enemies. संरक्षण शत्रूंपासून. Nobody could kill him. कोणी अब्रामाला ठार मारू शकलं नाही. God provided him all his needs. देवाने त्याच्या सगळ्या गरजा भागवल्या. Grace is always giving because of Jesus. कृपा नेहमी येशूमुळे देत राहते, देत राहते, देत राहते. तुला सगळं ठेव, तुझं मला काही नको. Grace removes the obstacles in your life. कृपा तुझ्या जीवनातल्या अडचणी काढते. Grace says stop fighting. कृपा म्हणते भांडायचं सोड. Stand still and see the salvation of the शांत Lord. उभा राहा. देव देतोय ते तारण पहा. Let me fight your own battles. मला तुझी युद्ध लढू दे. Let me give you what you need. मला देव दे तुला जे गरजेचं आहे असं कृपा म्हणते. All you need to is only believe in Jesus. तू एकच करायचं आहे आणि ते म्हणजे येशूवर विश्वास ठेवायचा आहे. Are you getting me how कळतंय important का? Jesus is for you now? येशू किती महत्वाचे आहेत आपल्यासाठी कळतंय. Amen. Thank you, Jesus. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.